आई आणि मूल यांचं नातं हे जगातलं सर्वात श्रेष्ठ नातं असतं. या नात्यात कधीही व्यवहार येत नाही. आई मुलासाठी झटत असते आणि मुलगाही आईसाठी. अनेकदा तशी उदाहरणंही समोर येतात. बीडमध्ये घडलेल्या एका घटनेने कुणाच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या होतील. आईचं निधन झालं, त्यामुळे घरात दशक्रिया विधी होता. 10व्या दिवशी हा विधी केला जातो. त्या दिवशी मुलाची अंत्ययात्रा निघाली. त्यामुळे परळी येथील संत सावता मंदिर परिसरात हळहळ आहे. तारामती लक्ष्मण शिंदे यांचं निधन झालं. त्यानंतर 10 दिवसांनी, म्हणजेच त्यांचा 10वा असताना तारामती यांचा मुलगा बालाजी लक्ष्मण शिंदे यांचं देखील निधन झालं. बालाजी लक्ष्मण शिंदे हे बीडमधल्या परळीतले रहिवासी. गणेश पार भागात त्यांना मुंबई या टोपण नावाने सगळेच ओळखतात. स्कूल ॲटो चालक म्हणून मागील 30 वर्षांपासून अधिक काळ ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी, त्यांची रिक्षा पहाटे 5ला सुरू व्हायची. वेळेवर येणार मुंबया अशी त्यांची ओळख होती. याच व्यवसायातून जे पैसे मिळाले त्यातून त्यांनी त्यांच्या मुलाला इंजिनियर आणि मुलीला उच्च शिक्षित केलं. बालाजी शिंदे यांची आई तारामती यांचं वयाच्या 80व्या वर्षी 4 सप्टेंबरला निधन झालं. त्यामुळे ते खूप दुःखी झाले. ज्यानंतर पुढच्या 10 दिवसात त्यांचंही निधन झालं. 13 सप्टेंबर या दिवशी बालाजी यांच्या आईचा दशक्रिया विधी म्हणजे दावा होता. तर त्यानंतर 4 दिवसांनी संत सावता मंदिर 14 करण्याचंही त्यांनी ठरवलं होतं. 14वा दिवस कधी आहे, हे वेळ काय, या सगळ्याची माहिती देणाऱ्या व्हॉट्सअप पत्रिकाही त्यांनी नातेवाईकांना आणि आप्तस्वयकांना पाठवल्या. मात्र 12 सप्टेंबर या दिवशी बालाजी शिंदेंना अस्वस्थ वाटू लागलं. ज्यानंतर मित्रांनी त्यांना परळीतल्या रुग्णालयात दाखल केलं. हृदयविकाराच्या अनुषंगाने त्यांचे उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती संदर्भात गुंतागुंत वाढली. त्यामुळे बालाजी शिंदेंना त्याच दिवशी लातूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांचे उपचार सुरू होते, पण मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.